जय एसटी वैदिक शेतकरी मित्र, शेवग्याचं पावडर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज मी खास खुशखबर आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, शेवग्याचा जेव्हा पाला बनवला जातो तेव्हा दोन प्रकारच्या समस्या फार मोठ्या प्रमाणात येतात. एक म्हणजे पानं पिवळी पडणं आणि दुसरं म्हणजे त्याला बुरशी लागणं. मित्रहो, आता थंडीचा पिरियड चालू आहे. आता टेम्परेचर साधारणतः नाशिकमध्ये 12 ते 13च्या आसपास सकाळी असतं आणि दिवसभरामध्ये 15 ते 18च्या दरम्यान असतं. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मी एसटी वैदिकच्या संकेत धामट या शेतकऱ्यांच्या शेवग्याचा पाला जेव्हा वैभव सरांनी आणला माझ्या सांगण्यावरून, त्या पाल्याची पावडर काढण्यासाठी मी तो पाला घरामध्ये दिला. घरातून असं सांगण्यात आलं की हा पाला पिवळा पडतो, हा उन्हात ठेवावा लागेल, त्याशिवाय हा वाळणार नाही, नाहीतर मग हा खराब होईल. मी आग्रहाने सांगितलं की हा एसटी वैदिकचा पाला आहे, हा आपण सावलीमध्ये ठेवायचा आहे. आणि आश्चर्यकारकरित्या त्यांना अनुभव असा आला की आज चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी पाला पूर्णपणे हिरवा जसाच्या तसाच पूर्णपणे वाळून कडकडीत झालेला आहे. एवढ्या कमी टेम्परेचरमध्ये हा पाला अतिशय सुंदर प्रकारे रूम टेम्परेचरमध्ये 12 ते 18 डिग्री टेम्परेचरमध्ये वाळून पूर्णपणे त्याची पावडर हाताने तयार होते. हे जेव्हा लक्षात आलं, त्याच्यामधून धूळ उडते बाहेर, एवढा कडक तो वाळलेला आहे. याच्यावरून असं लक्षात येतं की मित्रांनो, एसटी वैदिकमध्ये पाल्यामध्ये जो पालांश आहे त्याचा प्रकार वाढतो आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन लेवल ही मेंटेन राहिल्यामुळे, CN रेशो चांगला मेंटेन झाल्यामुळे नॅचरली त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस कमी होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट रस कमी तयार होतो. त्यामुळे तो पाला सशक्त आणि औषधी बनतो. मित्रांनो, जे शेतकरी एसटी वैदिकच्या माध्यमातून शेवग्याचा किंवा इतर वनस्पतींचा डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये ते भाजीपाला इतर पिकं सुकून विकतील, त्या सर्वांसाठी एसटी वैदिक हे भविष्य काळासाठी संजीवनी ठरणार आहे. धन्यवाद.